नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण 23 मे 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. भाग असणार आहे 509, काल पाहिला होता 508, आज असणार आहे 509. या भागामध्ये 23 मे 2026 या दिवसातील जेवढे काही प्रश्न बनतील बघा, तर ते सर्व प्रश्न या ठिकाणी कव्हर करणं, त्याचसोबत थोडीशी महत्त्वाची माहिती देखील असणार आहे, जी आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आणि ती परीक्षेमध्ये विचारली जाते पर्यायांमध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून महत्त्वाचे प्रश्न आपल्याला मिळून जातील. याचा PDF हा टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. टेलिग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येणार आहे. पाहूया आजचे प्रश्न. प्रश्न पहिला आहे, तमिळनाडू या राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? काही दिवसांपूर्वी निवडणुका पार पडल्या, त्यानंतर निकाल देखील हाती लागला आणि त्या निकालामध्ये जर आपण पाहिलं तर तमिळनाडू या राज्यामध्ये बघा 108 जागा जिंकत तमिलिगा वेत्री कझगम किंवा TVK पक्ष, लक्षात ठेवायचा आहे, TVK पक्ष सध्या चर्चेत आहे. आणि हा TVK पक्ष ज्या पक्षाने तमिळनाडूमध्ये बघा सर्वाधिक जागा जिंकल्या 160 आणि 108 जागा जिंकत बघा त्या पक्षाचे संस्थापक जोसेफ विजय यांनी बघा त्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, लक्षात ठेवायचं आहे. पक्ष कोणाचा आहे? तमिलिगा वेत्री कझगम. तर हा बघा जोसेफ विजय यांचा पक्ष असून या पक्षाची स्थापना 2024 मध्ये करण्यात आलेली आहे, लक्षात ठेवायचं आहे. जोसेफ विजय कोण आहे? तर तो बघा अभिनेता आहे, गाजलेला अभिनेता आहे. असे भरपूर महत्त्वाचे चित्रपट जिल्ह्यात बघा ते त्याचे हिट गेले असून हा जोसेफ विजय जो अभिनेता असून बघा आता राजकारणामध्ये प्रवेश करत बघा 2024 मध्ये त्याने TVK किंवा तमिलिगा वेत्री कझगम हा पक्ष बघा स्थापन केला आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये म्हणजे 2024 मध्ये स्थापन केला आणि 2026 जी काही निवडणूक पार पडली बघा, तर त्या पहिल्याच निवडणुकीमध्ये बघा या पक्षाला सर्वात मोठे यश हे प्राप्त झाले. त्या पक्षाने जवळपास 108 जागा जिंकलेल्या आहेत. किती? तर 234 जागांपैकी 234 जागांपैकी 108 जागा जिंकत बघा या ठिकाणी जोसेफ विजय यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री बसला आहे. आणि मुख्यमंत्री कोण आहे? तर जोसेफ विजय हाच आहे, पक्ष आहे TVK, लक्षात ठेवायचा आहे. स्थापना झाली 2024 मध्ये. आता शपथ कोणी दिलेली आहे जोसेफ विजय यांना मुख्यमंत्री पदाची? तर राजेंद्र आर्लेकर. राजेंद्र आर्लेकर हे बघा तमिळनाडू राज्याचे राज्यपाल आहेत. राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांना शपथ देत असतात, हे आपण कालच पाहिलेलं आहे. काल होते पश्चिम बंगाल, त्याचे आहेत शिवेंदू अधिकारी. आज आपण पाहिलेले तमिळनाडू, लक्षात ठेवायचं आहे. 4 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. एक आहे TVK पक्ष, याची स्थापना केलेली आहे 2024 मध्ये. कोणी केलेली आहे? जोसेफ विजय यांनी केलेली आहे. त्यानंतर जागा किती? 108 जिंकलेल्या आहेत. शपथ कोणी दिली? राजेंद्र आर्लेकर, जे राज्यपाल आहेत तमिळनाडू या राज्याचे. झाले एवढं क्लिअर? जागा होत्या 234, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. चेन्नई राजधानी आहे तमिळनाडूची. दुसरा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 हा कोणास जाहीर करण्यात आलेला आहे? स्टार मार्क करून ठेवायचा आहे, भरपूर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 जर आपण पाहिला तर हा बघा पर्याय ब, यांग शुआंग झी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. ह्या ज्या काही यांग शुआंग झी आहेत बघा, तर त्या तैवानच्या लेखिका आहेत. कोणत्या देशाच्या? तैवानच्या लेखिका. यांच्या तैवान ट्रॅव्हलॉग, काय तैवान ट्रॅव्हलॉग ही जी काही कादंबरी आहे बघा, तैवान ट्रॅव्हलॉग, तर ही कादंबरी आहे यांग शुआंग झी यांची आणि याच कादंबरीला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 हा प्रदान करण्यात आलेला आहे. आता हा जो काही पुरस्कार आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार, तर हा कोणास दिला जातो? तर लक्षात ठेवायचा आहे, पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद असा आहे. त्याच्या अगोदर पाहूया, हा जो काही तैवान ट्रॅव्हलॉग पुस्तक आहे बघा किंवा कादंबरी आहे बघा, तर या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद हा कोणी केला होता? तर लिन किंग, लक्षात ठेवायचा आहे, लिन किंग यांनी केलेला आहे. हा जो काही पुरस्कार आहे तर तो मूलतः इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषेत लिहिलेल्या आणि नंतर इंग्रजीत अनुवादित होऊन UK आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांना दिला जातो. पुन्हा एकदा सांगतो, हा जो काही पुरस्कार आहे तर तो मूलतः इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषेत लिहिलेल्या आणि नंतर इंग्रजीत अनुवादित होऊन UK आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांना दिला जातो. या पुरस्काराची स्थापना आपण पाहिली तर 2005 मध्ये स्थापना झालेली आहे. बक्षीस रक्कम जर आपण पाहिली तर भारतामध्ये जर भारतीय रुपयानुसार जर पाहिली तर
64 लाख, किती 64 लाख रुपये एवढी या पुरस्काराची रक्कम आहे. प्रश्न पाहूया तिसरा, हा देखील महत्त्वाचा आहे. UN किंवा आपण संयुक्त राष्ट्र म्हणू शकतो. तर संयुक्त राष्ट्राच्या किंवा UNच्या अन्न व कृषी संघटनेकडून FAO ॲग्रिकोला पदक कोणास प्रदान करण्यात आले? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे बघा पर्याय क, नरेंद्र मोदी. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघा FAOचा ॲग्रिकोला पदक जो काही आहे बघा, तर तो प्रदान करण्यात आलेला आहे. जर आपण पाहिलं FAO म्हणजे काय, तर फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन असं FAO आहे. आणि या FAOचा जर सर्वोच्च पुरस्कार जर पाहिला तर तो आहे बघा ॲग्रिकोला पदक, हे लक्षात ठेवायचं आहे. हाच ॲग्रिकोला पदक जो FAOचा सर्वोच्च पुरस्कार आहे, तर हाच पुरस्कार नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. हा जो काही FAO ॲग्रिकोला पदक आहे बघा, तर ते 1977 पासून प्रदान केले जाते. केव्हापासून? 1977 पासून. ॲग्रिकोला हा जो काही शब्द आहे तर तो लॅटिन शब्द असून याचा अर्थ हा शेतकरी होतो. काय? शेतकरी होतो, लक्षात ठेवायचा आहे. यापूर्वी हा सन्मान थायलंडचे राजा भूमिबोल, त्यानंतर जॅक शिराक, मनमोहन सिंग भारताचे माजी पंतप्रधान, तर यांना देखील प्राप्त असून आता तो नरेंद्र मोदी यांना प्राप्त झालेला आहे. हे सर्व नेते आपण पाहिलेले आहेत आणि नेत्यांमध्ये आणखी एक नाव जोडलेलं आहे ज्याचं नाव आहे बघा नरेंद्र मोदी. भारत हा FAO म्हणजेच फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनचा संस्थापक सदस्य देखील आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे चौथा, सध्या चर्चेत असणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक कोण आहेत? महत्त्वाचा प्रश्न, सध्या ट्रेंडिंग आहे, विचारला जाऊ शकतो. तर सध्या चर्चेत आहे बघा कॉकरोच जनता पार्टी. येणारं भविष्य जर आपण पाहिलं तर ते अतिशय कठीण असणार आहे, कारण भरपूर दंगली होण्याच्या शक्यता आहेत. हे जे काही कॉकरोच जनता पार्टी आहे बघा, आता तेवढं काही आपल्याला माहिती नाही, परंतु एक नॉर्मल गोष्ट जर आपण पाहिली तर बघा, ही जे काही कॉकरोच जनता पार्टी आहे बघा, तर ही जी काही पार्टी स्थापित करण्यात आलेली आहे तिचा उद्देश हा फक्त भारतामध्ये दंगली घडवणे हाच असेल 100%. येणारा काळ हा कठीण असणार आहे. जसं बांगलादेश झालं, नेपाळ वगैरे झालं बघा, तर त्या देशांमध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली होती तशीच भारतामध्ये निर्माण करण्याचा हा जो काही डाव आहे बघा, तर तो दिसतोय. कारण याचे जे काही संस्थापक आहेत बघा अभिजित दिपके, तर ते आपल्या भारतात नसून इतर देशांमध्ये राहून या कॉकरोच जनता पार्टीला बघा हँडल करत आहेत. जवळपास जे काही फॉलोअर्स असतील बघा, फॉलोअर्स, तर त्या फॉलोअर्समध्ये जवळपास अर्धे जे काही आहेत बघा, तर ते पाकिस्तानचे असून वेगवेगळे जे काही CAA NRCला जे काही विरोध करत असतात बघा, तर ते त्याचे समर्थक आहेत, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आणि स्वतः अभिजित दिपके देखील CAA NRC आणि अशा विविध गोष्टींना बघा विरोध करतो आणि त्याने यापूर्वी देखील भारतामध्ये विरोध केलेला आहे. त्यासाठी बघा हे जे काही कॉकरोच जनता पार्टी आहे बघा, तर त्याकडे लक्ष न देता आपलं जे काही कार्य आहे, आपले जे काही शिक्षण वगैरे आहेत बघा, तर त्याकडे लक्ष द्यावं अतिशय गरजेचं आहे. कारण फक्त माती भटकवणं हाच याचा उद्देश दिसत आहे. आता ज्याचं त्याचं असावं. आता मी सांगतो म्हणून कोणी चेंज होऊ नये. जर तुम्हाला गरज असेलच कॉकरोच जनता पार्टीची तर समर्थन द्यावं. परंतु माझं एक म्हणणं आहे की आपलं अभ्यासामध्ये दुर्लक्ष न करता बघा याकडे आपण जाऊ नये, कॉकरोच जनता पार्टीकडे जाऊ नये, लक्षात ठेवायचं आहे. कारण बेरोजगार हा स्वतः तयार होत असतो, कोणी तयार करत नसतो. आपल्याला काय येतं त्याच्यातून तो माणूस घडत असतो, लक्षात ठेवायचं आहे. आणि जे काही वाद होता बघा CJI म्हणजेच भारताचे सरन्यायाधीश, तर ते भारताचे सरन्यायाधीश यांनी बघा बेरोजगार तरुणांना कॉकरोच म्हणून असं संबोधलं होतं. त्यानंतर हा जो काही कॉकरोच जनता पार्टी आहे बघा, तर तो पक्ष स्थापित करण्यात आला होता. परंतु त्याने आता संबंध हा राजकारणाशी जुळलेला, लक्षात ठेवायचा आहे. परिस्थिती वेगळी होती आणि परिस्थिती सध्या तो वेगळी करत आहे. तर लक्षात ठेवायचं आहे बघा, ज्याला फॉलो करायचं आहे ते फॉलो करू शकतात, ज्याला अनफॉलो करायचं आहे ते अनफॉलो करू शकतात. माझं म्हणणं एवढंच आहे की फक्त आपलं फोकस जे आहे बघा, तर त्याकडे लक्ष द्या, इतर गोष्टींकडे लक्ष कमी द्या. झाला प्रश्न 5वा, कोणाचे संस्थापक? तर अभिजित दिपके, लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 5वा, UKच्या रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर UKच्या रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवड जर आपण पाहिली तर पर्याय मनिंद्र अग्रवाल यांची निवड ही करण्यात आलेली आहे. आता मनिंद्र अग्रवाल कोण आहे? तर IIT
कानपूर, IIT कानपूर जे आहे बघा, तर या कानपूरचे ते संचालक आहेत मनिंद्र अग्रवाल आणि यांची आता UKच्या रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवडही करण्यात आलेली आहे. आता ही जी काही रॉयल सोसायटी आहे बघा, तर या रॉयल सोसायटीची स्थापना जर आपण पाहिली तर 1960 साली झालेली आहे, 1960 साली. त्यानंतरचा 6वा प्रश्न आहे, राज्यातील सर्व मान्यताप्राप्त मदरसांमध्ये वंदे मातरम गायन हे कोणत्या सरकारने अनिवार्य केलेले आहे? तर आपण पाहिलं तर पर्याय ड, पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल या राज्य सरकारने बघा, आता पश्चिम बंगाल राज्यातील सर्व मान्यता प्राप्त मदरसांमध्ये वंदे मातरम हे जे काही गायन आहे बघा, तर ते अनिवार्य केलेले आहे. आता कोण आहेत? तर सुवेंदू अधिकारी आहेत बघा, मुख्यमंत्री पश्चिम बंगालचे. प्रश्न आहे 7वा, जागतिक कासव दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर पर्याय ड, 23 मेला. 23 मेला बघा जागतिक कासव दिवस हा साजरा करण्यात आला. 2026 ची थीम जर आपण पाहिली तर आय प्लेज टू हेल्प टर्टल्स, आय प्लेज टू हेल्प टर्टल्स अशी बघा 2026 ची जागतिक कासव दिनची थीम असणार आहे. सुरुवात केव्हा झाली होती? तर 2000 साली बघायची सुरुवात झाली होती जागतिक कासव दिवसाची. प्रश्न क्रमांक 8वा, जागतिक जल शिखर परिषद 2026 याचं आयोजन कोठे करण्यात आले होते? तर याचं आयोजन जर आपण पाहिलं तर मॅड्रिड, स्पेन. मॅड्रिड, स्पेन या ठिकाणी बघा जागतिक जल शिखर परिषद 2026 आयोजन करण्यात आलं होतं 18 ते 20 मे 2026 दरम्यान, हे लक्षात ठेवायचं आहे. याच मॅड्रिड, स्पेन या ठिकाणी पार पडलेल्या जागतिक जल शिखर परिषद 2026 मध्ये जर 2 महत्त्वाच्या गोष्टी त्या आपल्याला पाहायच्या आहेत. या ठिकाणी पार पडलेल्या समिटमध्ये बंगळुरू पाणीपुरवठा आणि सांडपाणी मंडळ हे जगातील अव्वल 5 जल उपयोगितांमध्ये बघा स्थान मिळवलेले आहे. बंगळुरू पाणीपुरवठा आणि सांडपाणी मंडळाने बघा जगातील 5 जल उपयोगितांमध्ये बघा स्थान मिळवले असून यांना बघा युटिलिटी ऑफ द इयर या श्रेणीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो, कोणास बघा युटिलिटी ऑफ द इयर श्रेणीत मान्यता देण्यात आली? तर बंगळुरू पाणीपुरवठा आणि सांडपाणी मंडळाला बघा युटिलिटी ऑफ द इयर श्रेणीमध्ये बघा मान्यता ही देण्यात आलेली आहे. हे होते मित्रांनो 23 मे 2026 या दिवसाचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न जे आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत माहितीसोबत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायचा. याचा PDF आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. टेलिग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलसोबत राहा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. चॅनल व्हिडिओ जे आपण अपलोड करत असतो बघा, तर ते विविध मित्रांशी वगैरे शेअर करायचे आहेत. त्याचा आपल्या मित्रांना फायदा होणार आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.